सध्या राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत, पण गेल्या काही वर्षात या संघर्षाचं स्वरूप मात्र बदललंय। सभागृहातील भाषणापासून सुरू झालेली लढाई आता थेट मोबाईलच्या स्क्रीनवर पोहोचलीये। कोल्हापूरमध्ये सध्या सुरू असलेला ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यातील संघर्ष हे त्याचं ताजं उदाहरण आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। गोव्यातील एका कॅसिनोमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या चिरंजीवांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापले। विरोधकांनी याचा मुद्दा बनवत पत्रकार परिषद घेतली, मात्र या आरोपांना थेट उत्तर देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिकात्मक उत्तर देण्यात आलं। एका बाजूला वाघ आणि कुत्रे दाखवणारा व्हिडिओ स्टेटस, तर दुसऱ्या बाजूला त्यालाच प्रत्युत्तर देणारं स्टेटस आणि सुरू झाली डिजिटल रणधुमाळी। खरा प्रश्न मात्र वेगळाच आहे। राजकीय संघर्ष हा विचारांचा असावा की व्यक्तीच्या खाजगी आयुष्याचा? एखादा नेता किंवा त्याचं कुटुंबीय सार्वजनिक जीवनात नसतील तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला राजकीय शस्त्र बनवणं कितपत योग्य आहे? आज विरोधकांचा मुलगा, उद्या सत्ताधाऱ्यांचा नातेवाईक, हा खेळ सुरू राहिला तर राजकारणातील मर्यादा कुठे उरणार? राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते विकास, बेरोजगारी, पाणी, रस्ते, शेती, उद्योग यासारख्या जनतेच्या प्रश्नावर भिडण्याऐवजी आता सोशल मीडिया स्टेटस आणि व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहेत। विशेष म्हणजे या वादात कोणीही थेट नाव घेत नाही, पण संकेत, प्रतीक, व्हिडिओ आणि स्टेटसच्या माध्यमातून संदेश पोहोचवले जात आहेत। त्यामुळे राजकीय संवादाचा स्तर खालावत चालल्याची टीकाही होत आहे। कोल्हापूर हे विचारांचं, चळवळीचं आणि राजकीय परंपरेचं शहर म्हणून ओळखलं जातंय, मात्र सध्या सुरू असलेली ही डिजिटल दंगल पाहता राजकीय चर्चा मुद्द्यावरून हटून व्यक्तीवर येत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। कॅसिनोतील व्हिडिओ खरा की खोटा? स्टेटसमधील संदेश नेमका कुणासाठी होता? यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की महाराष्ट्राचं राजकारण आता सोशल मीडियाच्या युद्धभूमीवर येऊन ठेपले का? कारण आजची लढाई केवळ दोन नेत्यामधली नाही, ही लढाई आहे राजकारणाच्या बदलत्या चेहऱ्याची आणि त्याचा अंतिम निर्णय जनतेच्या न्यायालयातच होणार आहे। व्हिडिओ व्हायरल होतात, स्टेटस बदलतात, आरोपांचं वादळ उठतं, पण या राजकीय धुरळ्यात जनतेचे प्रश्न पुन्हा एकदा हरवत तर नाहीत ना? हा खरा प्रश्न आज कोल्हापूरकर विचारत आहेत। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।